नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यातील महायुती सरकारसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यातील महायुतीवर सरकारसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी ठरलेली लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारल्याचं अनेक नेत्यांनी उघडपणे बोलूनही दाखवलं आहे. मात्र याच योजनेचा परिणाम आता इतर मूल्य योजनांच्या निधी वाटपावर होत असल्याचं चित्र आहे. याच मुद्द्यांवर बोट ठेवत आता लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीव्र शब्दात फटकारले आहे. 7व्या वेतन आयोगानुसार शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसेच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी. महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी खर्च करता, मग पैसे कसे नाहीत? दरम्यान मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या महिलेने तिला 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतनासह अन्य लाभ न दिल्याने या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर पालिकेच्या वकिलांनी कोर्टात आपली भूमिका मांडताना सांगितले की 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन तसेच अन्य लाभ देण्यासाठी पालिकेकडे पैसे नाहीत. कारण राज्य सरकार पैसे देत नसल्याची भूमिका मांडली तर लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी खर्च करता मग पैसे कसे नाहीत? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला केली आहे. सरकार असं का वागतंय? तर लाडकी बहीण योजनाच बंद केली पाहिजे, असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटी रुपयांचा बोजा आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत 71 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या महिलांनी ई-केवायसी केले नसल्याने ते या योजनेत बसत नव्हत्या हे स्पष्ट झालं आहे. या योजनेत 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती आणि त्यांना दरमहा ₹1,500 मदत मिळत होती. त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटी रुपयांचा बोजा येत होता. या लाडकी बहीण योजनेचा फटका काही प्रमाणात इतर योजनांना देखील बसला होता. राज्याची आर्थिक घडी या योजनेमुळे काहीशी विस्कटल्याने अपात्र महिला शोधण्याची मोहीम महिला व बालकल्याण विभागाने राबवली होती. अनेक शासकीय कर्मचारी महिलांच्या नावे काही पुरुष देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले होते. योजनेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या किंवा श्रीमंत घरातील महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याने सरकारने लाभार्थी खातेदारांचे केवायसी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे आता 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.